राहू ते यवत दरम्यान करत असलेल्या रस्त्याचे काम अतिशय संत गतीने व दर्जाहीन असल्याचे दिसून येत आहे। येथील रस्त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या शीर्षकाखाली सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मिळाला असला तरी प्रत्यक्षात मात्र कामाचा दर्जा अतिशय खराब आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। सध्या पावसाचे दिवस असून या काळातही येथील रस्त्याचे काम मोठ्या दिमाखात सुरू आहे। मात्र जुन्याच रस्त्यावरती पुन्हा नव्याने खडीकरण करून काम करण्यात येत आहे। हे काम केल्यामुळे येथील रस्त्याचा दर्जा राहील का नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व्यक्त करण्यात येत आहे। बरोबर याच ठिकाणी पूर्वी करण्यात आलेला रस्ता हा 3 मीटरचा रस्ता होता, मात्र आता नव्याने साईड पट्ट्यांच्या मधून 1 मीटर वाढवत हा रस्ता 5 मीटरचा करण्यात आला आहे। तसेच या रस्त्याचे काम करत असताना अनेक ठिकाणी असणारे जुने पूल हे तसेच असून या ठिकाणी जुन्या पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की येथील रस्त्याच्या कामाचा ठेका अमित कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिला आहे व हे काम दर्जेदार करण्याकडे आमचा भर आहे। राहू यवत उंडवडी रोडवरती डांबरीवरतीच खडी टाकून त्याच्यावर डांबरी करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण हा रस्ता एकदम बेकायदेशीररित्या चालू असल्याचं या राहू आणि उंडवडी रस्त्यावरील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तरी हा ठेकेदारांनी प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचं वातावरण निर्मिती करून चुकीच्या पद्धतीचे रस्ता करीत आहे, तरी शासन त्याच्याकडे लक्ष देईल का आणि हा रोड पुन्हा चांगल्या पद्धतीचा होईल का? आपल्याजवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।